नमस्कार. मी वेदश्री विकास देशपांडे, नागपूर वरिष्ठ गटातून सहभागी होते आहे. विषय घेतला आहे सोशल मीडिया प्रभाव आणि परिणाम. विषय आपल्या हातात आहे, पण हळूहळू तोच आपल्याला हाताळत आहे. तो विषय कोणता असेल? अर्थातच सोशल मीडिया. मानवाने जेव्हा शब्द शोधले तेव्हा संवाद जन्माला आला. अक्षर शोधलं तेव्हा संस्कृती घडली. आणि जेव्हा सोशल मीडिया आला तेव्हा संवादाला वेग मिळाला, पण संवेदनांना मात्र हळूच जखमा पडत गेल्या. आज आम्ही डोळे उघडण्याआधी मोबाईल उघडतो, झोपण्याआधी शेवटचा स्पर्शही स्क्रीनलाच करतो. मन नोटिफिकेशनमध्ये अडकलेलं असतं, स्वप्नातही तोच दिसतो. ब्लॅक अँड व्हाईट आणि कलरफुल स्वप्नही त्यातच पाहतो. सोशल मीडिया विचारांचा महासागर आहे, जिथे प्रत्येक थेंबाला आवाज मिळतो. एका खेड्यातला विद्यार्थी जागतिक ज्ञानाशी जोडला जातो. स्त्रीचा दबलेला आवाज समाजाला हादरवतो. अन्यायाविरुद्धची एक पोस्ट क्रांतीची ठिणगी ठरते. आज सारं जग एका क्लिकवर आलं आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, स्टार्टअप्स यांना नवी दिशा मिळाली आहे. एखादा अन्याय, समस्या किंवा सामाजिक प्रश्न सोशल मीडियावर मांडला गेला तर तो जागतिक पातळीवर पोहोचतो, ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. याच माध्यमातून डिजिटल शिक्षण, ऑनलाईन व्यवसाय, महिला सक्षमीकरण, सामाजिक चळवळी यांना प्रचंड चालना मिळाली आहे. हे माध्यम शिक्षणाचा दीप, व्यवसायाचा आधार आणि स्वप्नांना दिशा देणारा एक मार्गदर्शक ठरला आहे. या डिजिटल युगात प्रश्न उपस्थित होतो तो त्याच्या अतिरेकीपणाचा. अति सर्वत्र वर्जते. सोशल मीडिया नियंत्रणात नसतो तेव्हा तो साधन न राहता आकर्षणाचा साध्य ठरतो. तो सतत सांगतो, तू कमी आहेस, तू अजून चांगली दिस, अजून यशस्वी हो, त्यांच्यापेक्षा तुझा आनंद मोठा दिसला पाहिजे. यातूनच निर्माण होतो तो आत्मविश्वासाचा अभाव, तुलना, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची धडपड. आजचा तरुण आरशात स्वतःला विचारत नाही मी कोण आहे, तो मीडियाला विचारतो मी पुरेसा आहे का. त्यातून तुलना मोठं रूप घेते, असमाधान वाढतं, नकळत मनावर नैराश्याचं सावट पसरतं. ट्रोलिंग, अपमान, बदनामी, ईर्ष्या, जेलसी हे परिणाम शांतपणे पण खोलवर आपलं आयुष्य बदलवत जातात. कोणी सांगितलं की आयुष्य नेहमी हसतच असतं, पण मीडिया आपल्याला खोटं स्वप्न दाखवतो आणि आपण स्वतःला दोष देत राहतो. कधीतरीच भेटणाऱ्या नातेमंडळीत आपण रीलमध्ये गुंतलेलो असतो. मान, मर्यादा, औपचारिकता, आदर हे सारं त्या डबीत बंद असतं. आज मैत्री लाईक्सवर टिकते, संवाद इमोजीवर संपतात आणि फोटो आपले स्टेटस वाढवण्याच्या धुंदीत असतात. एका पोस्टनं प्रसिद्धी मिळते, एका कमेंट्सनं नातं तुटतं. आपण लाईकवर जगतो, व्ह्यूजवर स्वतःचं मोल ठरवतो, ट्रेंडसाठी मूल्य गहाण ठेवतो, व्हायरल होण्यासाठी सत्यालाही तिलांजली देतो. सोशल मीडिया केवळ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब नाही, तर ती एक अदृश्य हुकुमशाही आहे, जी आपल्या विचारांवर, भावनांवर, निर्णयांवर राज्य करते. तरीही त्याचं योगदान नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं. याचा सर्वात मोठा सकारात्मक प्रभाव सांगितला जातो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मान्य आहे, पण प्रश्न असा आहे की हे स्वातंत्र्य आपण वापरतोय की विकतोय. लोकशाहीत मत महत्त्वाचं असतं, पण जर मत घडवणारी प्रक्रियाच गुलाम असेल तर स्वातंत्र्य फक्त कागदावर ठरतं. सोशल मीडिया नावाची ताकद जर वेगवेगळ्या हातात नसेल तर ती विनाशाचं कारण ठरते. मीडियाचा सगळ्यात भयंकर परिणाम आहे तो म्हणजे विचारशून्यता. आपण न वाचता, न विचार करता, न तपासता फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे आणि मीच पहिल्यांदा लोकांना सांगणार आहे, अशा खोट्या भ्रमात शेअर करण्याची घाई करतो.
एका अफवेमुळे दंगली होतात, खोट्या व्हिडिओने जीव जातो, कुणाला तरी उगाचच मारून टाकल्या जातं. हा निष्काळजीपणा नाही, ही सामाजिक गुन्हेगारी आहे. सावरकर स्पष्ट सांगतात, शक्ती विवेकाविना वापरली तरी ती राष्ट्रनाशास कारणीभूत ठरते. व्हर्च्युअल जगाच्या अतिरेकीपणात एकाग्रता, सातत्य, चिंतन, संयम, मेहनत यांना पूर्णविराम देऊन बसलोत. विचारशील नागरिकांऐवजी क्षणिक भावनेवर चालणारी गर्दी तयार होती आहे. फिल्टर लावलेल्या चेहऱ्यामागे तुटलेली मने शांतपणे रडत आहेत. हसऱ्या चेहऱ्यामागे जखमी मने दबली आहेत. थोडक्यात काय, डिजिटल साधन हातात असणं ही प्रगती आहे, पण डिजिटल गुलामगिरी ही अधोगती आहे. सोशल मीडिया ही समस्या नाही, समस्या आहे ती त्याच्या अतिरेकीपणाची आणि अज्ञानाची. गरज आहे डिजिटल साक्षरतेची, योग्य अयोग्य ओळखण्याची, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची. आपण त्याचे मालक आहोत, गुलाम नाही. सोशल मीडिया ही एक आग आहे. योग्य वापर केला तर ती प्रकाश देते आणि चुकीचा वापर केला तर सर्व काही जाळून टाकते. आता आपल्याला हे सगळं थांबवायचं आहे का? तर अजिबात नाही. आपल्याला बौद्धिक बंड करायचं आहे. विचारशून्य वापर थांबवायचा आहे. आपण माध्यम वापरायचं, माध्यमाने आपल्याला वापरू द्यायचं नाही. सावरकर म्हणतात, जो विचार करत नाही तो पराधीन असतो. आपल्याला पराधीन व्हायचं नाही. त्याचा वापर विनाशासाठी नाही तर विकासासाठी करायचा आहे. तो आपल्या हातात राहिला तर ती शक्ती, मनावर स्वार झाला तर ती गुलामी. आज नितांत आवश्यकता आहे ती डिजिटल साखळ्या तोडणाऱ्या, विचार स्वातंत्र्य जपणाऱ्या, निर्भय विवेकी, राष्ट्रनिष्ठ नागरिकांची. जय हिंद, जय विचार स्वातंत्र्य. धन्यवाद.